आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची आहे. तर लागणारे शेंगदाणे, हिरवी मिरची, तेल, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आता आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घेऊ. आता आपले शेंगदाणे आणि मिरची बारीक झालेली आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकू. कढईमध्ये तेल टाकू. त्याच्यानंतर बारीक झालेली मिरची आणि शेंगदाणे टाकू. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. एकदम छान शेंगदाणे मिरची एकदम छान परतवायची आहे. ते व्यवस्थित त्याच्यानंतर ती एकदम 5 मिनिटात होणारी आहे. किंवा पण अशी खाल्ली तरी चांगली लागते. पण आपण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपलं मीठ बाकी आहे, पण मीठ टाकणार आहोत. आता गुळगुळीत आहे. 5 मिनिटामध्ये मोकळी होणार आणि खूप छान लागते खायला. अशी आपण नुसती जरी खाल्ली तरी खूप छान लागते. परतवणंच खूप इम्पॉर्टंट असते. जेवढं छान परतवलं तेवढं छान लागते. ती ब्राऊन होईपर्यंत आपण तिला परतवू. ती ब्राऊन झाली की सगळी शेंगदाणे मोकळे होतात. कशी कोरडी होते ती आणि मोकळे होते. चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा कसा गोळा होता, अशी मोकळी होती बघा. ती खूप खायला पण खूप छान लागते. परतवल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू त्याच्यावरती. ते छान झाली बघा.
अशा प्रकारे तयार झाली आपली शेंगदाण्याची चटणी. खूप छान आणि खूप टेस्टी आहे. तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान शेंगदाण्याची चटणी तयार केली आहे.